नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण उपयोजित इतिहास या धड्यातील काही मुद्द्यांचा अभ्यास केलेला आहे. यामध्ये उपयोजित इतिहास म्हणजेच काय किंवा जनांसाठी इतिहास ही संकल्पना स्पष्ट केलेली आहे. त्यानंतर इतिहास संशोधनामध्ये म्हणजे उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमध्ये जे संशोधन झालेलं आहे त्या संदर्भात माहिती आपण बघितलेली आहे. त्यामुळे वेगवेगळे जे विषय आहेत त्यांचा इतिहासाशी कशाप्रकारे संबंध आहे. यामध्ये तत्त्वज्ञान आहे, विज्ञान आहे, तंत्रज्ञान आहे, उद्योगधंदे आणि व्यापार आहे, व्यवस्थापनशास्त्र आहे, कला आहे, मानवी वेगवेगळे जे ज्ञानशाखा आहे यामध्ये इतिहास, पुरातत्व, समाजशास्त्र, मानवशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र अशा वेगवेगळ्यांचा संबंध कशाप्रकारे इतिहासाशी आहे या संदर्भात आपण अभ्यास केलेला आहे. त्यानंतर पुढे आपण उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ यांचा सहसंबंधसुद्धा आपण बघितलेला आहे. त्यानंतर सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचं व्यवस्थापन कशाप्रकारे आहे यामध्ये आपण पहिला बघितलं आहे सांस्कृतिक वारसा. या सांस्कृतिक वारशाचे दोन विभाग पडले जातात, ते म्हणजे मूर्त सांस्कृतिक वारसा आणि अमूर्त सांस्कृतिक वारसा. यामध्ये मूर्त सांस्कृतिक वारशामध्ये कोणकोणतेही यांचा समावेश होतो आणि अमूर्त सांस्कृतिक वारशामध्ये कशाचा समावेश होतो या संदर्भात आपण माहिती बघितलेली आहे. आता पुढे आपण बघणार आहोत नैसर्गिक वारसा. बघा, नैसर्गिक वारसा म्हणजे काय, जो निसर्गातच उपलब्ध आहे किंवा तो मानव निर्मित नाही तर निसर्गाने निर्माण केलेला आहे. निसर्गातील जैवविविधतेचा विचार नैसर्गिक वारशाच्या संकल्पनेत आहे. त्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो. बघा, आपण सांस्कृतिक वारशामध्ये मूर्त आणि अमूर्त याच्यामध्ये कशाचा समावेश होतो हे बघितलेलं आहे. आता आपण पुढे बघणार आहोत म्हणजे नैसर्गिक वारशामध्ये कशाचा समावेश होतो. त्यामध्ये एक म्हणजे वेगवेगळे जे प्राणी आहेत ते प्राणी, वनस्पतीसृष्टी आहे आणि त्यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या परिसंस्था आहे या संदर्भात आपण विज्ञानामध्ये माहिती बघितलेली आहे. परिसंस्था म्हणजेच काय. त्यानंतर भूरचनात्मक वैशिष्ट्ये या सर्वांचा समावेश या नैसर्गिक वारशामध्ये होतो. पुन्हा सांगतो, प्राणी, वनस्पतीसृष्टी आणि त्यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असणाऱ्या वेगवेगळ्या परिसंस्था आणि भूरचनात्मक वैशिष्ट्ये या सर्वांचा समावेश या नैसर्गिक वारशामध्ये होतो. बघा, पुढील मानवी पिढ्यांच्या हितासाठी आपल्या वारशाचं जतन होणे आवश्यक आहे. नामशेष होण्याच्या वाटेवर असलेल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे जतन आणि संवर्धन व्हावे या हेतूने युनेस्को या जागतिक संघटनेने काही दिशादर्शक तत्त्वे जाहीर केलेले आहेत. त्या दिशादर्शक तत्त्वांच्या आधारे जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी जाहीर केली जाते. बघा, ज्याप्रमाणे वेगवेगळ्या ज्या काय आहेत मानव निर्मित किंवा नैसर्गिक जे आपले वारसे आहेत हे पुढच्या पिढींच्या हितासाठी आहेत. त्यातून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला पुढच्या पिढीला सांगायच्या असतात किंवा त्यातून पुढच्या पिढीला त्यातून प्रेरणा मिळते. त्यामुळे हे जे वारसे आहे त्यांचं जतन होणं, संवर्धन होणं काय आहे गरजेचं आहे. बरेचसे जे वारसे आहेत ते काय होत चाललेले आहे, नामशेष होत चाललेले आहेत किंवा नामशेष होण्याच्या वाटेवर आहे. त्यामध्ये वेगवेगळे सांस्कृतिक वारसे असतील किंवा नैसर्गिक वारसे आहेत. हे नामशेष होऊ नये किंवा पुढच्या पिढीला त्याचं हे वारसे बघण्यास किंवा त्याचा अनुभव घेण्यास मिळावे यासाठी आपण त्याचं जतन आणि संवर्धन केलं पाहिजे. आणि म्हणून याच हेतूने युनेस्को ही जागतिक संघटना आहे. तिने काय केलेले आहेत, काही दिशादर्शक तत्त्व जाहीर केलेले आहेत. त्या तत्त्वांच्या आधारावर काय जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारे वेगवेगळे स्थळे आणि प्रार्थनांची यादी जाहीर केलेली आहे. बघा, म्हणजे काहीच ठिकाणं आहेत की जी काय आहे या दिशादर्शक तत्त्वाच्या आधारे जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरतात. त्यामध्ये बघा कोणकोणती आपल्या भारतातील स्थळं आहेत की ती जागतिक जी पर्यटन स्थळं आहे याद्वारे म्हणजे त्या पदाने त्या पात्रता ठरलेल्या आहेत, त्या पात्रता पूर्ण केलेल्या आहेत आणि ती जागतिक पर्यटन स्थळं म्हणून घोषित करण्यात आलेली आहे. त्याची ही भारतातली काय आहे यादी आहे. वेगवेगळे सांस्कृतिक आणि काय आहेत नैसर्गिक वारसे आहेत त्यांची आपल्याला ही यादी दिलेली आहे. युनेस्को या संघटनेने जाहीर केलेली काय ही यादी आहे. बघा, आपण हे करू. 2001 कुट्टियट्टम हे केरळमधील संस्कृत नाट्य परंपरा. साहजिकच ह्या काय आहेत रे, भारतातील
मौखिक आणि अमूर्त वारसा यादीत समाविष्ट झालेल्या परंपरा आहेत. या परंपरांचा काय केलेला आहे, या जागतिक असं याच्यामध्ये काय केलेलं आहे, युनेस्कोच्या यादीमध्ये नाव आलेलं आहे. त्यानंतर बघा, वैदिक पठण परंपरा 2003. 2005मध्ये उत्तर भारतातील रामलीला सादरीकरण. त्यानंतर 2009 गढवाल उत्तराखंड येथील रम्मन धार्मिक उत्सव आणि विधिनाट्ये. 2010 राजस्थानचे कालबेलिया लोकसंगीत आणि लोकनृत्ये. त्यानंतर पश्चिम बंगाल, झारखंड आणि ओडिसा येथील छाऊ नृत्ये. 2010 केरळमधील मुडियट्टू विधिनाट्ये आणि नृत्यनाट्ये. त्यानंतर 2012 लडाख, जम्मू आणि काश्मीर येथील बौद्ध मंत्रपठणाची परंपरा. 2013 मणिपूर येथील संकीर्तन परंपरा. 2014 पंजाबमधील ठाटेरा जमातीची तांब्याची आणि पितळी भांडी बनवण्याची कला परंपरा. 2016 नवरोज आणि 2016 योग. ही काय आहे, याची काय आहे यादी आहे. ह्या सर्व मौखिक परंपरा आहेत. त्यानंतर पुढे आपल्याला काय दिलेले आहेत, जागतिक वारसास्थळे. ही सांस्कृतिक आहेत. आपण पहिल्यांदा बघितली सांस्कृतिकमधील अमूर्त. आता आपण बघणार आहोत सांस्कृतिकमधील मूर्त जी स्थळे आहेत, ज्याचा युनेस्कोने आपल्या यादीत समावेश केलेला आहे. पहिला म्हणजे आग्र्याचा किल्ला. दुसरा आहे अजिंठा लेणी. तिसरा आहे वेरूळ लेणी. त्यानंतर ताजमहल, महाबलीपुरम येथील मंदिरे, कोणार्क सूर्य मंदिरे, गोव्यातील चर्चेस आणि कॉन्व्हेंट्स. त्यानंतर फतेपूर सिक्री, हम्पी येथील वास्तुसंकुल, खजुराहो येथील मंदिरे आणि घारापुरी एलिफंटा लेणी. या सर्वांचा समावेश या यादीत केलेला आहे. त्यानंतर पुढे बघा, चोळ मंदिरे, तंजावरचे बृहदीश्वर मंदिर, गंगेकोंड चोळीश्वरमचे बृहदीश्वर मंदिर आणि दारासुरमरचे ऐरावतेश्वर मंदिर. त्यानंतर पट्टकदल येथील मंदिर, सांचीचा स्तूप, हुमायूनची कबर, कुतुब मिनार आणि परिसरातील वास्तू, दार्जिलिंग हिमालय रेल्वे, निलगिरी माउंटन रेल्वे, द कालका सिमला रेल्वे याच्यामध्ये समावेश आहे. बोधगया येथील महाबोधी मंदिर आणि परिसर, भीमबेटका येथील शैलाश्रय, चंपानेर पवागड पुरातत्वीय स्थळ. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई. त्यानंतर लाल किल्ला दिल्ली, जंतर मंतर जयपूर, राजस्थानमधील पर्वतीय किल्ले, गुजरातमधील पाटण येथील राणी की बाग, नालंदा महाविहार पुरातत्वीय स्थळ, चंदीगड येथील कॅपिटल कॉम्प्लेक्स, अहमदाबाद येथील ऐतिहासिक शहर. या सर्वांचा समावेश या जागतिक पर्यटन स्थळाच्या यादीमध्ये सांस्कृतिक वारशामध्ये केलेला आहे. त्यानंतर खाली लिस्ट दिलेली आहे. ही काय आहे, भारतातील जागतिक वारसा स्थळे आहेत. त्यामध्ये ही नैसर्गिक स्थळे आहेत. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, केवलदेव राष्ट्रीय उद्यान, मानस वन्यजीव अभयारण्य, सुंदरबन राष्ट्रीय उद्यान, नंदादेवी आणि व्हॅली ऑफ फ्लावर्स राष्ट्रीय उद्याने, पश्चिम घाट, ग्रेट हिमालय पार्क आणि भारतातील मिश्र स्वरूपाची जागतिक स्थळामध्ये कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान याचाही समावेश आहे. आता ही सर्व जी यादी आहे ही युनेस्कोने जे पात्र केलेल्या भारतातील काही वारसास्थळे आहेत. बघा पुढे, युनेस्कोच्या जागतिक नैसर्गिक वारशाच्या यादीमध्ये पश्चिम घाटाचा समावेश 2012मध्ये केला गेला आहे. सातारा जिल्ह्यातील कास पठार पश्चिम घाट रांगामध्येच आहे. बघा, युनेस्कोने काय केलेलं आहे, जागतिक नैसर्गिक वारशाच्या यादीमध्ये आपण नाव वाचलेलं आहे, पश्चिम घाटाचा समावेश आहे आणि हा समावेश 2012मध्ये केलेला आहे. साहजिकच आपल्या येथून काही अंतरावर म्हणजे जवळपास असलेलं हे ठिकाण
हे कुठे आहे? सातारा जिल्ह्यातील कास पठार या ठिकाणी आहे आणि पश्चिम घाटरांगामध्येच हे ठिकाण आहे. सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे व्यवस्थापन उपयोजित इतिहासाचे एक प्रमुख अंग आहे. या वारशाचं जतन आणि संवर्धन करण्याचं बहुतांश काम भारत सरकारचे पुरातत्व खाते आणि भारतातील प्रत्येक राज्य शासनाची पुरातत्व खाते असतात. इंटॅक ही इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज स्वयंसेवी संस्था या क्षेत्रात 1994 कार्यरत आहे. सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाच्या स्थळांचे जतन आणि संवर्धनाच्या प्रकल्पामध्ये अनेक विषयातील तज्ज्ञांचा सहभाग आवश्यक असतो. या सर्वांमध्ये संबंधित स्थळांच्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय इतिहासाची जाणीव निर्माण करण्याचं काम उपयोजित इतिहासाद्वारे करता येते. बघा, आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे की पश्चिम घाटाचा कशा प्रकारे 2012मध्ये सांस्कृतिक नैसर्गिक वारशामध्ये समावेश केलेला यादीमध्ये समावेश केलेला आहे. साहजिकच उपयोजित इतिहास आहे त्याचं एक काय आहे, हे एक प्रमुख अंग आहे असं म्हणता येईल. आणि हे जे वारसे आहे त्यांचं जतन संवर्धन करणं हे कोणाचं काम आहे? बहुतेक यावर नियंत्रण ठेवण्याचं काम हे भारत सरकारचं पुरातत्व खातं आहे. आर्कोलॉजी डिपार्टमेंट आपण बघतो बऱ्याच ठिकाणी, ज्या ठिकाणी आपण पर्यटनासाठी जातो त्या ठिकाणी असे पुरातत्व खाते असतात, त्यांच्याकडून त्याची देखरेख केली जाते. आणि राज्य शासनाची जी वेगवेगळी पुरातत्व खाते असतात यामध्ये इंटॅक ही इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चर हेरिटेज या स्वयंसेवी संस्थासुद्धा याच्यात 1994 कार्यरत आहेत. जेणेकरून हा जो सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशांचं या स्थळं आहेत यांचं जतन आणि संवर्धन केलं पाहिजे, हा त्यामागचा उद्देश आहे. आणि त्यासाठी त्या विषयातील वेगवेगळे जे तज्ज्ञ आहेत त्यांचा सहभाग असणं आवश्यक आहे. पुढे बघा, प्रकल्पांतर्गत वारसास्थळाचे मूळ स्वरूप न बदलता जतन आणि संवर्धनाचे कामे करणे शक्य होते. त्यानंतर स्थानिक समाजाची घडण आणि मानसिकता, त्यांच्या पुढे असणारे वर्तमानातील विविध आव्हाने, स्थानिक लोकांच्या अपेक्षा यांचा आढावा घेता येतो. त्यानंतर सांस्कृतिक वारशाचं जतन आणि संवर्धन करत असताना स्थानिक लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचे नियोजन करता येते. स्थानिक लोकांना त्या प्रकल्पात सामील करून घेता येते. स्थानिक लोकांच्या परंपरागत कौशल्यांना प्रोत्साहन देऊ शकतील अशा उद्योग व्यवसायांना चालना मिळावी यासाठी पद्धतशीर नियोजन करणे शक्य होते. बघा, आपण या ठिकाणी बघतो की उपयोजित इतिहासाद्वारे म्हणजे जनांसाठी इतिहास याद्वारे काय होते, त्या याच्याबद्दल जे सांस्कृतिक स्थळं आहे त्याबद्दल सामाजिक, राजकीय इतिहासाची जाणीव निर्मितीचं काम या उपयोजित इतिहासाद्वारे केले जाते. आणि त्यामुळे काय शक्य होतं, तर जे प्रकल्पांतर्गत वारशाचे मूळ स्वरूप आहे त्याचं ते स्वरूप न बदलता त्याचे जतन आणि संवर्धन करणे काम काय होतं, शक्य होते. त्यानंतर जे स्थानिक समाज आहे, ज्या ठिकाणी ही पर्यटन स्थळं आहेत किंवा वेगवेगळी नैसर्गिक स्थळे आहेत, प्रार्थना स्थळे आहेत, प्राचीन स्थळे आहेत, या ठिकाणी असलेले स्थानिक समाज आहे यांचं घडण आणि मानसिकता, त्याच्यामुळे असणारी वर्तमानातील विविध आव्हाने, स्थानिक लोकांच्या अपेक्षा यांचा आढावासुद्धा आपल्याला घेता येतो. त्यानंतर सांस्कृतिक वारशाचं जतन आणि संवर्धन करत असताना स्थानिक लोकांच्या काही भावना आहेत त्या दुखावल्या जाऊ नये यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना नियोजन केलं जातं. बघा, आपण बऱ्याच ठिकाणी जातो, रायगड किल्ल्यावर गेल्यानंतर बरेचसे स्थानिक लोकांचे जे उद्योगधंदे आहेत ते पायथ्यालगत असतात. त्यांचं म्हणजे त्या ठिकाणी त्यांचंसुद्धा काय होतं, त्यांनासुद्धा रोजगार मिळतो. किंवा आपण घारापुरीसारख्या ठिकाणी गेला तर त्या ठिकाणीसुद्धा बरेचसे स्थानिक लोक असतात, त्यांचा त्या ठिकाणी काय आहे, सहभाग आहे. त्यामुळे त्यांच्यासुद्धा भावना दुखावल्या जाऊ नयेत यासाठी काय लागतात, बऱ्याचशा उपाययोजनांचं नियोजन करता येतं. त्यानंतर स्थानिक लोकांना त्या प्रकल्पात सामील करून घेता येते. बऱ्याचशा ठिकाणी पर्यटन स्थळे आहेत, त्या ठिकाणी जे बरेचसे देखरेखीचं काम असतं त्या ठिकाणी स्थानिक लोकांना रोजगार मिळतो. म्हणजे या स्थानिक लोकांना त्या ठिकाणी प्रकल्पात सामील करून घेताही येतं. स्थानिक लोकांच्या परंपरागत कौशल्यांना प्रोत्साहन देऊ शकतील अशा उद्योग व्यवसायांना चालनासुद्धा मिळते. बघा, मी आता सांगितले की बरेचशा ठिकाणी आपण पर्यटन स्थळाला जातो त्या ठिकाणी बरेचसे जे उद्योगधंदे असतात ते त्या ठिकाणी स्थानिक असतात, त्या स्थानिक लोकांचे ते उद्योगधंदे असतात. त्यामुळे
त्यांना रोजगारही मिळतो आणि यासाठी पद्धतशीर नियोजन करणेही शक्य होते. आता पुढे आपल्याला संबंधित व्यवसाय क्षेत्र हा शेवटचा मुद्दा आपल्याला बघायचा आहे. पुढे उल्लेख केलेल्या क्षेत्राशी संबंधित कायदेशीर नियम आणि सार्वजनिक धोरणे ठरवण्यासाठी इतिहासाचं ज्ञान पूरक ठरते. बघा कोणकोणती असे क्षेत्र आहे, त्यामध्ये संग्रहालय आहे, वेगवेगळे अभिलेखागार आहे. तुम्ही एखाद्या संग्रहालयाला मुंबईसारख्या ठिकाणी बरीचशी संग्रहालय आहेत, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही भेट दिली असेल. म्हणजे वेगवेगळे संग्रहालय आहेत. ही सुद्धा काय आहेत, म्हणजे ही जी सर्व क्षेत्र आहेत त्यांचे कायदेशीर नियम आणि सार्वजनिक धोरण ठरवण्यासाठी इतिहासाचं ज्ञान महत्त्वाचं ठरतं. त्यामध्ये काही अभिलेखागार आहे, त्या ठिकाणी वेगवेगळ्या जुन्या काळातील वेगवेगळे जे लिखित साहित्य आहे ते ठेवलं जातं. ऐतिहासिक स्थळांचं जतन, संवर्धन, पर्यटन आणि आतिथ्य, त्यानंतर मनोरंजन आणि संपर्क माध्यमे या सर्वांचा काय होतो यामध्ये. या प्रत्येक क्षेत्रातील व्यवस्थापनासाठी विशेष कौशल्य प्राप्त असलेल्या मनुष्यबळाची आवश्यकता असते. उदाहरणार्थ बघा, स्थापत्य विशारद, अभियंता, इतिहासकार, पुरातत्वज्ञ, संग्रहपाल, समाजशास्त्रज्ञ, अभिलेखागार, व्यवस्थापक, कायदेतज्ञ, छायाचित्रण तज्ज्ञ इत्यादी. ही यादी एवढ्यावर संपत नाही, तर प्राचीन स्थळे, वस्तू यांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचे सर्व तज्ज्ञांना पुरेसे ज्ञान असणे आवश्यक असते. आणि उपयोजित इतिहास क्षेत्रामध्ये प्रकल्पामध्ये वर उल्लेख केलेल्या क्षेत्रामध्ये व्यवसायाचा अनेक संधी उपलब्ध होऊन जातात. बघा याआधी आपण बघितलेलं आहे की जनसांठी इतिहास म्हणजे इतिहासाचा संबंध वेगवेगळ्या विषयांशी तर आहेच, परंतु वेगवेगळे जे मानवाच्या निगडीत वेगवेगळे जे ठिकाणं आहेत, वेगवेगळे ह्या आहेत, त्याचासुद्धा म्हणजे इतिहासाशी काय आहे, जे लोकांशी त्याचा जवळचा संबंध आहे. आणि या सर्व क्षेत्राशी जे आपण पुढे वरती बघितले वेगवेगळे क्षेत्र, त्याबरोबर सर्व क्षेत्राच्या व्यवस्थापनासाठी मनुष्यबळाची आवश्यकता लागते. यामध्ये आपल्याला दिलेलं आहे की स्थापत्य विशारद पाहिजे, अभियंता पाहिजे, इतिहासकार पाहिजे, पुरातत्वज्ञ पाहिजे. म्हणजे ही बरीचशी मोठी यादी आहे. आणि या सर्व प्राचीन वस्तू यांचं ऐतिहासिक याचं सर्व तज्ज्ञांची काय असते आवश्यकता असते. म्हणून या सर्व इतिहासाशी निगडीत बरेच क्षेत्र आहेत, त्यांच्यामुळे बऱ्याचशा लोकांना काय होतात, व्यवसायाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. अशा प्रकारे आपला हा 6 पाठ आहे. यानंतर बघा आपल्याला या ठिकाणी थोडक्यात माहिती दिलेली आहे की तुम्हाला माहिती आहे का, जगातील सर्वात प्राचीन समजले जाणारे इसवी पूर्व 6वे शतक संग्रहालय मेसोपोटेमियातील ऊर या प्राचीन शहराचे उत्खनन करताना सापडलेलं आहे. बघा ऊर हे शहर आहे, प्राचीन शहराचं हे उत्खनन करताना सापडलेलं आहे. आणि हे उत्खनन ब्रिटिश पुरातत्वज्ञ सर लिओनार्ड उली यांनी 1922 ते 1934 या काळात केले आहे. आणि संग्रहालय ॲनी गॉल्डी नावाच्या मेसोपोटेमियाच्या राजकन्याने बांधलेले होते. ती स्वतः त्या संग्रहाचे संग्रहपाल म्हणून काम पाहत होती. आणि हे काय आहे, संग्रहालयात सापडलेल्या प्राचीन वस्तूंवर या वस्तूची सविस्तर वर्णन करायला मातीच्या वाटिका सुद्धा होत्या. म्हणजे हे जगातील सर्वात प्राचीन समजले जाणारे काय आहे, ऊर या शहरामध्ये सापडलेलं काय आहे, ही वास्तू आहे. बघा पुरातन वस्तूचे वर्णन करणारे मातीची वाटिका या ठिकाणी दिलेली आहे, त्याच्यावर काहीतरी कोरलेलं आहे. त्यानंतर पुढे आपल्याला हे इंडियन म्युझियम कोलकाता या ठिकाणचं दिलेलं आहे की येथे इंडियन म्युझियम याची स्थापना एशियाटिक सोसायटीतर्फे सन 1814 झाली आहे. आणि नॅथनियल ऑलिक हे डॅनिश वनस्पतीशास्त्रज्ञ त्यांचे संस्थापक पहिले संग्रहपाल होते. येथे दिलेले संग्रहालयाचे छायाचित्र 1905 सालचे आहे. संग्रहालयाचे कला, पुरातत्व आणि मानवशास्त्र असे 3 प्रमुख विभाग असून त्याच्याशी संलग्न असलेले जतन, प्रकाशन, छायाचित्रण, प्रदर्शन, सादरीकरण, प्रतिकृती निर्मिती, प्रशिक्षण, ग्रंथालय, सुरक्षा असे विभाग बरेचसे आहेत. असं आपल्या भारतातील एक मोठं काय आहे, हे म्युझियम आहे. आणि कुठे आहे, कोलकाता या ठिकाणी आहे. त्यानंतर बघा वैशिष्ट्यपूर्ण अभिलेखागारामध्ये कशाचा समावेश होतो, तर पुण्यामध्ये एक नॅशनल फिल्म आर्काईव्ह म्हणजे राष्ट्रीय फिल्म संग्रहालय नावाची एक संस्था आहे.
आणि याला या संस्थेची एक कचेरी म्हणून, मुख्य कचेरी म्हणून या ओळखले जाते. आणि भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्याच्या माध्यम विभागा म्हणून सन 1964मध्ये याची स्थापना करण्यात आली होती. त्यामागचा उद्देश काय होते बघा. भविष्यातील पिढ्यांसाठी दुर्मिळ भारतीय चित्रपटांचा शोध घेणे, ते मिळवणे आणि चित्रपटांच्या या वारशाचं जतन करणे, चित्रपटांशी संबंधित महत्त्वाच्या बाबींचे वर्गीकरण करणे, त्यांच्या कायमस्वरूपी नोंदी तयार करणे व संशोधन करणे आणि चित्रपट संस्कृती या वारशाचं केंद्र प्रस्थापित करणे हे सर्व आहे. म्हणजे अशा प्रकारे काय आहेत, असे वैशिष्ट्यपूर्ण अभिलेखागारसुद्धा भारतामध्ये आहेत की यामुळे जुन्या काळातील बरेचसे जे संदर्भातील वेगळे चित्र हे आहेत की जे पुढच्या पिढींना त्याची माहिती व्हावी यासाठी अशा प्रकारे हे राष्ट्रीय फिल्म संग्रहालयसुद्धा आहे. अशा प्रकारे आपण याच्यामध्ये या पाठामध्ये उपयोजित इतिहास आणि वेगळे जे कार्यक्षेत्र आहे यांचा लोकांशी कशाप्रकारे सहसंबंध आहे या संदर्भात आपण माहिती बघितलेली आहे. तर सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचं जतन संवर्धन करण्याविषयी समाजामध्ये जी जागृती कशी निर्माण करता येईल यासाठी इतिहासाच्या ज्ञानाचा उपयोग कसा करता येईल या अनुषंगाने व्यावसायिक कौशल्य आणि उद्योगधंद्याच्या क्षेत्रात वाढ कशी करता येईल इत्यादी गोष्टींचा विचार आणि नियोजन करण्याचं काम उपयोजित इतिहासामध्ये केलेलं आहे. म्हणजे इतिहासाचा संबंध मानवी जीवनाशी थेट आहे हे आपल्याला याच्यातून आपल्याला या प्रकरणातून समजतं. अशा प्रकारे आपला हा पाठ संपलेला आहे.